तर इथे तुम्हाला अपडेट येतो, गद्रे पेट्रोल पंप जो आहे तिथेच आता CNG पण सुरू झालेला आहे. त्यामुळे पेट्रोल, डिझेल आणि CNG तिन्ही प्रकारची इंधन तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत. आता फक्त इथे प्रेशर किती असेल, काय असेल ते बघायचं. आपण फ्युएल करून रिफिल करून झाल्यावर मी तुम्हाला अपडेट देतो त्याचा. नमस्कार, माझ्या अमलेश तांबे व्लॉग चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण रत्नागिरीतून हातकंब्यापर्यंत नॅशनल हायवे 166 त्याचे अपडेट्स घेतले होते. बऱ्यापैकी कामं चालू आहेत, जोरात चालू आहेत, म्हणजे कामं स्पीड चांगलाच आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये हातकंब्यातनं पुढे निघालो आहे. हातकंबा ते वांद्री असा पहिला टप्पा आपला असेल. नॅशनल हायवे 66चं काम इकडच्या भागातच खोळंबलं होतं, तर त्याचे अपडेट्स आपण घेणार आहोत. तत्पूर्वी हातकंब्यामध्ये CNG सुरू झाला आहे. मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, गद्रे पंपावरती तुम्हाला CNG अवेलेबल आहे आणि प्रेशर पण आत्ता चांगलं होतं. म्हणजे मी किती आता 9:15 वाजता वगैरे भरला, तर प्रेशर खूप चांगलं होतं. त्यामुळे CNG ज्यांच्या गाड्या आहेत त्यांना आता एक तिथे चांगला ऑप्शन उपलब्ध आहे. फक्त एक मागच्या पण 2 व्हिडिओमध्ये मी सांगितलं की तिथून बाहेर पडताना आणि मुंबईच्या दिशेने ज्यांना जायचं आहे त्यांच्यासाठी थोडंसं तुम्हाला रॉंग साईडनी पुढे यावं लागतंय आणि ते थोडं डेंजरस पण आहे. व्यवस्थित चारी बाजूला लक्ष ठेवून तुम्हाला गाडी बाहेर काढायला लागणार आहे. कारण काय आहे, गोव्याकडनं मुंबईला जाणारी लोक, रत्नागिरीतनं बाहेर पडणारी लोक ज्यांना मुंबई किंवा गोव्याला जायचं आहे, आणि पेट्रोल पंपावरून तुम्ही गोव्याच्या दिशेने किंवा गोव्याला जायला प्रॉब्लेम नाही, मुंबईच्या दिशेने जर बाहेर पडत असाल तर हे सगळं ट्रॅफिक आडवं तिडवं तुम्हाला मिळणार आहे. तर तिथे जरा काळजीपूर्वक गाडी चालवा. बाकी आता तिथून पुढचा जो रस्ता आहे त्याला इश्यू काही नाही, व्यवस्थित सगळा रस्ता झालेला आहे. आता मध्ये इथे निवळीला फक्त आपण बघूया, कारण त्या ठिकाणी पुलाचं काम चालू होतं. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण बघू पुलाचं कुठपर्यंत झालं आहे काम, आणि पुढे नंतर मग निवळी घाटात थोडीशी किरकोळ कामं आणि पाव नदीचं तर एक साईड चालू झालेलीच आहे, त्याच्यामुळे काय तसं तिथे मोठा आता इश्यू नाही राहिला. मेजर काम जे राहिलं होतं ते पाव नदीपासून पुढे संगमेश्वरपर्यंत. ह्या व्हिडिओमध्ये, ह्या सिरीजमध्ये आपण ते टप्प्याटप्प्याने कव्हर करणार आहोत. त्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलं नाही त्यांनी कृपया सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला लगेच समजतील. आणि आपला आत्तापर्यंतचा जो प्रतिसाद आहे तो असाच भविष्यामध्ये राहील अशी आशा बाळगतो. ह्या व्हिडिओमध्ये आता माझ्याबरोबर राहा, शेवटपर्यंत बघा. कमेंट्स नक्की करा जर आपल्याला आवडत असेल, आवडत नसेल. का आवडत नाही ते टाकलं तर समजायला आम्हाला बरं पडेल, सुधारणा करता येईल. काही जण आहेत की ते नुसत्यात डिसलाईक करतायत, पण ते कारण कोण देत नाही. तुम्हाला ठीक आहे, नाही आवडला त्याला काय कोण जबरदस्ती नाही, काय कोण रागवणार पण नाही त्याच्यावर, पण निदान न आवडण्याचं कारण जर दिलं तर आम्हाला ते जरा सुधारणा करायला बरं पडेल, एवढं मात्र नक्की. तर व्हिडिओ शेवटपर्यंत हा बघा. आणि म्हणता बोलता आपण आता निवळीपर्यंत आलो. पुढे निवळी गाव आता सुरू होईल. इथे निवळीमध्ये सुद्धा कसं झालंय बघा, म्हणजे गाव एकाच ठिकाणी होतं पण आता हळूहळू ते बाहेर इकडे पसरायला सुरुवात झाली. पूर्वीसारखं आता नाही राहिलं. एक ठराविक 8-10 घरं म्हणजे गाव, विस्तार हळूहळू सगळीकडे व्हायला सुरुवात झाली. इथे फक्त आता दोन्ही बाजू माझ्या मते चालू आहे. पुढे ब्रिजचं काम आहे, तिथे काय झालंय बघूया. थोडंसं मागे ट्रॅफिक ब्लॉक होत होतं इथे, तुलनेने आता इथे आहे बऱ्यापैकी काम दिसतंय झालेलं. फक्त एक साईड जी आहे ती रस्ता अरुंद आहे, त्याच्यामुळे स्लो जावं लागतं आपल्याला. हे जे सर्व्हिस रोड करून दिले ते लहान आहेत थोडे, पण तरी सुद्धा आता तसा इश्यू नाही होणार काही. आता सकाळची वेळ त्याच्यामुळे पण असेल.
म्हणावं तसं अजून ट्रॅफिक सुरू नाही झालेलं आहे इथलं. हा छोटासा कोनाडा ठेवला आहे इथे टू व्हीलर्स वाल्यांना इकडनं तिकडे जायला. इथून आता डावीकडचा रस्ता आहे, हा जातो गणपतीपुळ्याला. समोर गेलात की आपल्याला जायचं ऍक्च्युली त्याच रोडने, पण तो मध्ये खराब आहे रस्ता आहे, थोडंसं इथनं वळून जायला बरं पडतं. आणि इथे थोडंसं अजून मला सांगावंसं वाटेल की ब्रिजचं जे काम आहे ते झाल्यानंतर निवळी गाव बायपास होणार पूर्ण. नाही म्हटलं तरी पूर्वी निवळीमध्ये लोक थांबायची, काहीतरी नाश्ता पाणी करायची आणि पुढे जायची. ब्रिज झाला की मग मात्र आता तिथे थांबण्याचा तसा काही प्रश्न येणार नाही, जो तो आपला ब्रिज वरून पुर्र करून पुढे निघून जाणार. जरा इथे गाडी थांबवतो, आपल्याला जर का इथे ड्रोन उडवता आला तर बघूया. निवळीचे पुलाचे थोडेसे ड्रोन शॉट घेतलेत आपण. आणि आज आता ढगाळ वातावरण आहे, त्याच्यामुळे थोडं सॅटेलाइट कम्युनिकेशनला प्रॉब्लेम होतोय. जास्त वेळ मग उडवला नाही मी, कारण सिग्नल वीक असले की मग ड्रोन थोडा वोबल होणं किंवा बॅलन्स न राहणं वगैरे असे प्रॉब्लेम्स होतात. निवळी पूल मात्र आता जोमाने चालू आहे काम. इथे तुम्ही आता बघू शकता साईडची, आता इथे भरावा घातलेला आणि ही वॉल पूर्ण करून झाली आणि भरावाचं काम पण आज जोरात चालू आहे. त्याच्यामुळे हा सुद्धा लवकर होईल पूल असं म्हणायला हरकत नाहीये. आणि पुलाचं काम सुद्धा तिथे व्यवस्थित स्पीड चालू आहे त्याचा घेतलेला, जोरात चालू आहे काम तसं. पण ह्या पावसाळ्यात मात्र होणार नाही माझ्या अंदाजाने. हे सगळं काम उरकायला नाही म्हटलं तरी 8-10 महिने तरी सहज लागतील. कारण ते ब्रिजचे वरचे गर्डर्स, त्याच्यानंतर सगळी वरची कामं, हा भराव घालून इकडची कामं,
ते सगळं थोड्या लवकर होणार नाही. त्यामुळे हा पावसाळा थोडा आपला इकडे प्रॉब्लेमॅटिक होणार किंचित, फार नाही, थोडासा. बाकी ओव्हरऑल स्पीड असल्या कारणाने 8-10 महिन्यात काम होईल असा अंदाज आहे माझा. बघूया. आणि पुढे आता निवळी घाटामध्ये तसा काही इश्यू नाही. निवळी घाट संपतानाच रस्त्याचं काम अर्धवट होतं. तर या व्हिडिओमध्ये आपण ते बघूया पुढचं काम कितपत झालंय, काय झालंय. मागचे जे व्हिडिओ केले त्याच्यामध्ये काही जणांनी गाडीमध्ये जी गाणी लावलेली असतात त्याच्यावर कमेंट टाकल्या. मी बऱ्याच वेळेला म्हणजे गाणी माझी कायम सुरूच असतात. फक्त आता काय होतं, माझं रेकॉर्डिंग असल्या कारणाने गाण्यांचा आवाज थोडा मला बारीक ठेवायला लागतो, कमी ठेवायला लागतो व्हॉल्यूम. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की यूट्यूबला चॅनल तुमचं मॉनिटाईज झाल्यानंतर त्यांचे जे नॉर्म्स आहेत त्याच्यात तुम्ही कॉपीराइटेड मटेरियल वापरू शकत नाही विदाऊट परमिशन. आणि ही जी गाणी असतात ही सगळी कॉपीराइटेड असतात, त्याच्यामुळे कॉपीराइट असतो त्यांचा. त्यामुळे तुम्हाला ते गाणं जर रेकॉर्ड झालं माझ्या व्हिडिओमध्ये तर ते लगेच त्याची वॉर्निंग येते, ते गाणं तुम्ही ठेवू शकत नाही. म्हणून सुद्धा मला आवाज एकदम बारीक ठेवायला लागतो. तर आता पुढे निवळीला इथे टोल प्लाझा व्हायचा आहे. काम सगळं जोमात झालंय. मधल्या केबिन्स अजून उभ्या नाही झालेल्या, बाकीचं सगळं स्ट्रक्चर उभं राहिलेलं आहे. केबिन्स काय त्यांच्या रेडीमेड असतात, त्याच्यामुळे काय त्याला फार वेळ लागत नाही केबिन उभं करायला. टोल प्लाझा नंतरचा पुढचा जो मधला पोर्शन आहे, इथे सुद्धा एक ब्रिजचं काम चालू आहे, छोटासा ब्रिज आहे. तर इथे सुद्धा गेल्या व्हिडिओत आपण पाहिलं असेल, काम सुरू असल्या कारणाने थोडासा मातीचा वगैरे रस्ता आणि थोडं मधलं काम पॅच तो एक छोटासा खराब होता. आता इथे डावीकडे बघा बेस करून झालाय, कॉन्क्रीटचं कामाला सुरुवात झालेली आहे. आणि हा जो ब्रिज आहे बघा इथे जरासं खराब आहे एवढंच, म्हणजे गाडी आपटते जरा जोरात आली तर. बाकी पुढे आता रस्ता परत झालेला आहे. आणि हा पुढचा जो टर्न आहे त्याचं काम चालू आहे. आता टर्न संपला की परत पुढचा रस्ता झालेला आहे, आपल्याला डायव्हर्जन आहे. हे बघा इथे डायव्हर्जन आहे, त्यामुळे इथून आता परत आपल्याला काय पुढे प्रॉब्लेम नाहीये. ओगजे वाठारात पावसाळ्यात मात्र खूप म्हणजे खूप, जरा पहिला पाऊस ज्या वेळेला पडेल त्यावेळेला सावधगिरीनेच गाडी चालवा. कारण इथे डाव्या हाताला बघा ही सगळी जी धूळ दिसते तुम्हाला, माती एकदम फाईन पावडर झालेली आहे, ही सगळी चिखल बनून रस्त्यावरती येणार आहे. गाड्या स्पीड मध्ये असेल तर ब्रेक पटकन लागत नाहीत, गाड्या पटकन स्लिप होतात. त्यामुळे आताच मी त्याची 2 महिने आधी वॉर्निंग देतोय. इथे जिथे जिथे तुम्हाला साईड पट्टीची माती दिसते अशा ठिकाणी गाडी चालवताना पहिल्या पावसामध्ये तरी एकदम सावकाश चालवा. आणि कसं होतं, पाणी असतं, समजत नाही खाली किती चिखल आहे. ब्रेक लावायला गेला तर गाडी एकदम पटकन सटकते. एकदा ते धुवून साफ झालं की मग काय प्रश्न नाहीये, पण तोपर्यंत जरा गाडी एकदम केअरफुली चालवा. मध्येच थांबतोय, मध्येच पुढे काय करतोय, घाबरला वाटतं. अरे पुढे कोण नाहीये तो, बहुतेक त्याला अंदाज नाही पुढनं कोण येईल की काय, असं घाटातली एक भीती. आपल्या गाडीच्या बाबतीत सुद्धा एक थोडासा चेंज झाला, त्याच्याबद्दल सांगायचं होतं. पॉझिटिव्ह चेंज. मध्यंतरी गाडीला मी खिडक्यानं पडदे बसवून घेतले, स्लायडिंग कर्टन्स ज्याला म्हणतात ते बसवले. आणि फायदा त्याचा असा आला, म्हणजे उन्हापासून संरक्षण होईलच, तो विषय वेगळा. पण ज्या वेळेला मी गाडीची काच खाली ठेवतो आणि गाडी चालवतो, त्या पुढच्या 2 सीटना धो 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 वारा यायला सुरुवात झाली. त्या पडद्यांमध्ये घुसून तो वारा आत डायव्हर्ट व्हायला लागलाय. पूर्वी अजिबात वारा नसायचा, पुढच्या 2 सीटना ड्रायव्हर आणि को पॅसेंजर वाराच नसायचा, भयानक गरम व्हायचं. पण आता हे पडदे लावल्यामुळे कालच ते जाणवलं मला
तिथे आता भरपूर वारा यायला लागलाय पुढच्या दोन्ही सीडना. पडदा जरासा ओपन ठेवायचा, म्हणजे अर्धा बंद करायचा, अर्धा उघडा ठेवायचा. तो जो वारा पडद्यात घुसतो आणि जाळीदार पडदा असतो त्याच्यामध्ये तो घुसून त्याचा बलून सारखा तयार होतो आणि तो सगळा वारा आत येतो. इथे ऍक्सिडेंट झालेला दिसतोय ट्रकचा. हे सगळे डेंजर स्पॉट आहेत घाटातले या, कारण वळणच अशी खुल्यासारखी करून ठेवलेली आहेत. हे बघा केवढी वळणं आहेत बघा ही. त्याला काय त्यांनी कसं काय प्लॅनिंग केलं परमेश्वराला ठाऊक बाबा त्या. आणि ऍक्सिडेंट आता इथे भरपूर वाढणार आहे, त्याच्याबद्दल काय बोलायलाच नको. आणि आता आपण आलो निवळी बाव नदी पुलावर. बाव नदी पुलाला इकडनं व्यवस्थित रस्ता सुरू झालाय, दोन्ही बाजू चालू झालेल्या आहेत, त्यामुळे आपल्याला तसा आता प्रॉब्लेम काही नाही. मध्ये जेवढा पॅच का सोडलाय. हे डेंजर स्पॉट आहेत सगळे, कारण इथेच गाड्या आपटतात जोरात. पण झाला, दोन्ही बाजू ओपन झाल्या, ब्रिजचं काम पूर्ण झालेलं आहे. मागच्या वेळेला एकच साइड चालू होती, आता दोन्ही साइड आपल्याला दिसत आहेत चालू झालेल्या. त्याच्यामुळे पुढे आता पावसाळ्यात वगैरे इथे तुम्हाला प्रॉब्लेम नाही फेस करायला लागणार. भाव नदीच्या पुलावरती थोडे ड्रोन शॉट्स घेतलेत, पण आता बाहेर उन्हाचा चटका चांगला जाणवायला लागलाय, त्यामुळे जास्त वेळ मग थांबलो नाही बाहेर. पण ब्रिज व्यवस्थित कव्हर केला आणि मग बंद केलं. आत्ताची ही जी परिस्थिती आहे, कंडिशन जी आहे उन्हाची, तर सगळीकडे टेरिफिक ऊन आहे. आणि त्या उन्हाला ना एक चटका आहे, हाताला वगैरे ना असं चरचरतं ओपन हात असतील तर. मध्यंतरी आपण बघितलं असेल की महिला वर्ग जो आहे मोठ्या प्रमाणावरती ते काय जॅकेट म्हणा किंवा तो सनकोट म्हणतात ते सगळं घालून फिरायचे, तोंड झाकून फिरायचे. आणि आपल्याकडची बरीच जण त्यांची टिंगल टावाळ्या करायची, म्हणजे त्याच्यावरती रील्स बनायची आणि त्यांची थोडीशी टिंगल वगैरे व्हायची.
पण आपली जी स्किन आहे त्या प्रोटेक्शनसाठी हे सगळं ते करत होत्या. तर ज्यांना पटतं त्यांनी करावं, नाही पटत त्यांनी सोडून द्यावं. पण जे करतात त्यांना निदान नावं तरी ठेवू नयेत. असो, तर पाव नदीच्या पुलाच्या पुढे आता आपण आलोय आणि उजव्या साईडचं काम पण बऱ्यापैकी झालंय. पण ते पॅच म्हणतो ना आपण, तसं टाईपचं काम पॅचीवर. त्या बघा आता इथे अजून तो डोंगर फोडण्याचंच काम चालू आहे. हा मधला मग पॅच पुन्हा खराब आहे सगळा. पावसाळ्याच्या आत हे व्हायला पाहिजे. निदान ही साईड जी आहे अर्धवट सोडून ठेवली इथे, तर ह्याचं कॉन्क्रिटीकरण करण्याचं काम करून घ्यायला हवं होतं त्यांनी, थोडं तरी, निदान एक लेन तरी. कारण हे पावसाळ्यात इथे पुन्हा त्रासदायक आहे सगळं. ते डोंगराचं काम सुद्धा आता काय इथे दिसत तर कोणीच नाही फोडायला वगैरे. म्हणजे ते अर्धवट तसं टाकून तो गेला काय समजत नाही. बघा मधला एवढा सगळा आता डोंगर फोडायचा आहे, कुठेपर्यंत काय खरं नाही. वरती JCB लावलाय, फोडताय. एक JCB आहे की तो डोंगर फोडणार नाही, काय करणार. असो, पण ते काही दिवसानंतर आता हे वळकटलेले रस्ते आपल्या आयुष्यातून जातील कायमचे. कोणाची तरी इथे डिस्कचे वडले बघा, व्हील कॅप. व्हील कॅप काय असतो, जराशी लूज झाली ना एका साईडनी जरी आणि धक्का बसला की ते धडामकन खाली येतं सगळं. त्याला ऍक्च्युली ते नायलॉनचे टाय मिळतात ना, ते बांधायला लागतात. 2-2 टाय तरी बांधले पाहिजेत, नाहीतर मग असं होतं मध्येच कुठेतरी ती रस्त्यात झोपते जाऊन. त्यांना काय झालं, उलटी झालीशी वाटते. गाडीत उलटी होणं अनेकांना वाटतं मी भरपूर खाल्लं म्हणून होतं. ऍक्च्युली खाण्यामुळे उलटी होत नसते, उलटी झाल्यामुळे ते खाणं बाहेर पडतं. आणि उलटीचं जे कारण आहे, गाडी लागणं ज्याला म्हणतात, ते तुमच्या कानांशी रिलेटेड आहे. कानामध्ये जो वारा घुसतो त्याच्यामुळे तुमच्या मेंदूला काहीतरी चुकीचे सिग्नल्स जातात. अधिक मी डिटेलमध्ये इथे सांगत बसत नाही. आणि त्याच्यामुळे उलटी होण्याची एक प्रक्रिया जी असते किंवा तसं जे फिलिंग असतं ते मेंदू जनरेट करायला सुरुवात करतं आणि मग ती उलटी होते. आणि मग त्यात तुम्ही जर खाल्लेलं असेल तर ते खाल्लेलं सगळं बाहेर पडतं. ज्यांना उलटीचा त्रास आहे किंवा गाडी लागण्याचा त्रास आहे त्यांनी कानात घट्ट गोळे घालून बसायचं. आणि दुसरी गोष्ट, थोडंसं नजरेचं पण असतं, समोर बघायचं नाही. खिडकीतनं बाहेर बघा, नाही तर डोळे बंद करून शांत बसून राहा. आणि मेंदूचं कॉन्सन्ट्रेशन महत्वाचं, शांतपणे कॉन्सन्ट्रेट करून एका जागी बसून राहा. हा प्रयोग करून बघा. मी आतापर्यंत 5-6 जणांना हे सांगितलं, त्यांना फायदा झाला याचा. आपणही करून बघायला काय हरकत नाही. तर पाव नदीच्या पुढचा आता आपण बघतोय, रस्ता व्यवस्थित आहे, काय प्रॉब्लेम नाहीये. आता पुढे पुलांचे अपडेट्स वगैरे आहेत, पुढे गेल्यावर मी तुम्हाला देतो. त्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. इथे मध्येच मात्र आहे बघा, हे जरा काम केलंच नाही, कारण हा जुना जो पूल आहे तोच आपल्यासाठी अवेलेबल आहे. पलीकडच्या बाजूला नवीन पूल झाला, पण मुंबईच्या दिशेने जाण्यासाठी जो जुना पूल होता तोच पूल आहे. आणि रस्ता दोन्हीकडे फुटलेला आहे, त्यामुळे जरा बेताने आणा गाडी. चांगला रस्ता म्हणून जरा आपण स्पीड घेतो आणि इथे अचानक समोर असं काहीतरी एक संकट येऊन उभं राहतं. आधीच सुरुवातीला जरा कॉशियस राहिलेलं केव्हाही चांगलं. मी माझ्या व्हिडिओमध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करतो, रस्त्यामधले अडथळे धोके समजावून सांगतो मी. काही जणांनी मला पर्सनल मेसेज पण केले. मी फेसबुकवर असतो, माझा मोबाईल नंबर मी दिलेला आहे, व्हॉट्सॲपवरती मी कायम असतो. त्याच्यावरती सुद्धा काही जणांनी मला मेसेज पाठवले, मी ज्या काही टिप्स वगैरे देतो त्या संदर्भात.
तर मला आधी कॉन्टॅक्ट केला त्याच्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो, कम्युनिकेशन केल्याबद्दल. आणि टिप्स देतो त्या तुम्हाला आवडतात त्याबद्दलही आभारी. त्या फॉलो करा, निश्चित चांगला सुखाचा प्रवास होईल याची गॅरंटी मी तुम्हाला देतो. सगळ्यात महत्त्वाचं स्पीडवरती नियंत्रण ठेवा. हायवे आहे म्हणून 100 आणि 125 स्पीड डोक्यात सुद्धा आणू नका. 80 जास्तीत जास्त 85. 80च खूप झाला खरं म्हणायला गेलं तर. आता इथे डावीकडे उक्षी रोड लागतो तुम्हाला. पुढे म्हणजे काय ब्रिज आहे, या ब्रिजवरून पलीकडे गेलात की उक्षी रोड आहे. तुम्हाला गणपतीपुळ्याला वगैरे जायचं असेल तर इथून जाऊ शकता. हे आता वांद्री आलं. इथे ब्रिजचं काम जोमाने सुरू आहे. सध्या मात्र जुना रस्ता आहे, तोच रस्ता घेऊन आपण जाणार आहोत. आपला हा पुढचा जो टप्पा होता हातखंब्यापासून वांद्रीपर्यंत, तो टप्पा झालेला आहे. इथे मी हा व्हिडिओ थांबवणार आहे. व्हिडिओ माझे आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. स्किप करत या धावडवत शक्यतो बघू नका. कारण का मध्ये मध्ये मी टिप्स पण देत असतो, अडथळे असतात ते सांगत असतो त्याबद्दल, अनेक गोष्टी असतात त्या सगळ्या मी कव्हर करत असतो. ते शक्यतो स्किप वगैरे करू नका, पूर्ण व्हिडिओ बघा. आणि आपल्या कमेंट्स आहेत त्या तर कायम मी सांगतो कमेंट करा. आम्हाला पण काही गोष्टी समजतात आपल्या कमेंट्समधून. हा वांद्रीचा पूल बऱ्यापैकी काम सुरू आहे आणि इथे वांद्रीचं देवस्थान खाली. इथे आता गाडी लावायला कुठे जागा मिळते का आपण बघूया. पण इथे आता सगळा पुलाचा भाग, ढिगारा मातीचा वगैरे सगळा आलेला आहे. त्यामुळे गाडी लावायला इथे तुम्ही इथे कशी ती बघूया आपण मग ठरवू. पण पावसाळ्यात हे काम होईल असं मला वाटत नाहीये एवढं 100%. आपण पुलावरती गाडी घातली, इथनं गाडी लावून ड्रोन उडवता येतो का आपण बघायचं आहे.